नमस्कार मंडळी, कसे तुम्ही बरे आहेत ना? तर जाऊ तिथे खाऊ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण मस्तपैकी करणार आहे घरगुती स्पेशल असं चिकन. आणि घरगुती आपण कसं हॉटेलसारखं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पण जास्त हॉटेलसारखं आपण बनवणार नाही, कारण आपल्याला घरी खायचं आहे. आणि घरी जसं आपण बनवतो सगळं घरगुती सामान आपण वापरून आपण सगळं करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जल्दी जल्दी फटाफट जाओ आणि आपल्या चॅनल को लाईक करो. तर चला मित्रांनो, आपण जाऊ मस्तपैकी आणि बनवून घेऊ आपण चिकन, कसं घरगुती स्पेशल चिकन. तर मित्रांनो, हे आपण चिकन अर्धा किलो आणलेलं मस्तपैकी फ्रेश असं धुवून घेतलेलं आहे. याला आता याच्यामध्ये आपण टाकतो आपल्या चवीनुसार मीठ. हे बघा, 1 चमचा मी मीठ टाकलं आहे. अजून थोडंसं टाकू मीठ. आणि त्याच्यानंतर आपण टाकायचे हळद. म्हणजे मिक्स करण्यासाठी आपल्याला हळद लागते तेवढी, म्हणजे आपल्या मापाने टाकायचे. जेवढं मला लागेल तेवढीच मी हळद टाकणार आहे. तर आपण टाकली हळद. तर आता बघा मित्रांनो, हे आपण घेऊ आता मिक्स करून. तर मित्रांनो, आता आपण झालेलं मस्तपैकी मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये हळदी वगैरे टाकून एकदम झकास केलं आहे. आता मित्रांनो, आपण तेल टाकूया. बस, तेल जरा आता गरम होईल. तर मग मित्रांनो, आता तेल झालं आहे गरम, आपण बघून घेऊ. हां, तेल झालेलं आहे गरम. आता आपण जे मिक्स केलं ते टाकून घेऊ. आता याला थोडं मिक्स करून घ्या. मस्तपैकी आपण घेतलं आहे हलवून. मित्रांनो, बघू शकता आपण हलवून घेतलेला आहे. आणि आता याला ठेवूया आपण झाकून, थोडंसं पाणी टाकून आणि मस्तपैकी झाकायचं. बघू शकता आता आपण पाणी ओततोय मस्तपैकी. आणि पाणी ठेवायचं असं थोडंसं, म्हणजे ते गरम आहे. ते गरम पाणी आपण परत त्यात टाकायचं. तर आता गरम पाणी करायला ठेवलं आहे. गॅस पण मीडियममध्ये ठेवलेला आहे. आपण थोडासा वाढवूया, जास्त झाला कमी बरोबर. तर आपण मस्तपैकी मसाला बनवून घेतला आहे. याच्यात खोबरं टाकलं आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि लसूण टाकलेलं आहे. मस्तपैकी आपण बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आणि आता हे मसाला आपण त्याच्यामध्ये टाकायचा थोड्या वेळाने. आता सध्याला थोडंसं त्याला शिजू द्या गरम पाण्यामध्ये. मस्तपैकी पाणी सुटलं पाहिजे मिठाचं. हे मसाला आपण बारीक मस्तपैकी करून घेतला आहे. आणि आपण आज वापरणार आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला. आणि मस्तपैकी आहे, आणि तो आपण आज चिकन मसाल्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही बघाच कसं होतं आहे कसं नाही, आणि एकदम भारी वाटेल खायला. आता आपण 5 मिनटं थोडीशी वाट बघू याला. तर मित्रांनो, आपली भाजी शिजती आहे, तोवर आपण थोडीशी गोष्ट बोलून घेऊया. की तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन खाण्याचे वगैरे, आपण कुठे बाहेर ट्रॅव्हलिंग करेल तिकडचे थोडे खायचे वगैरे आपण असे व्हिडिओ टाकणार आहेत. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, बोलतात ना, तुमचा सपोर्ट असेलच तर आपला चॅनल ग्रो होईल. आणि तुमचा सपोर्ट असणार तर एक मराठी माणसाला, आणि एक मराठी माणूस काय तर करण्याचा प्रयत्न करतो. लाईट गेली, काय तर करण्याचा प्रयत्न करतो. तो खूप भारी वाटत आहे की तुम्ही सपोर्ट असं करताय. आणि सबस्क्राईब आपले चांगले वाढत आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद. तोवर आपण बघून घेऊ. आता थोडंसं ते शिजतंय वगैरे, त्याच्यामुळे मी थोडं थांबलो आहे. काय मित्रांनो, शिजायला लागलं आहे का नाही? आणि शिजलं असलंच वाटतंय. आता आपण मस्तपैकी हे मिठाचं पाणी आहे मित्रांनो, दुसरं कुठलंही वरचं पाणी नाही आहे, सगळं मिठाचं पाणी. किती मस्त. तर थोडं आपण हलवून घेऊया याला. तर मित्रांनो, आता आपण हे मस्तपैकी घेऊ काढून. आणि काढून घेतलं आता हे टाकू आपण यात भाजीमध्ये. झालं आहे आपलं मित्रांनो टाकून. आता आपण त्याला घेऊ थोडंसं हलवून. मसाला बी मित्रांनो टाकून घेतला आहे आपण आता मस्तपैकी. आता त्याला आपण हलवून घेऊ मस्त. मग मित्रांनो, आम्ही आता पाणी टाकलं. जरा मी बाहेर गेलो आहे ना, पाणी टाकलं त्यात. तर मग आता हे पाणी टाकून मस्त उकळायला लागलं आहे. आता तरी बघू शकता मित्रांनो कसे आले. तर एक नंबर. आता उकळतं आहे थोडं. चिकन मस्त शिजलं आहे.
ओके झालं चिकन शिजून. आता मस्तपैकी घ्यायच्या ताटात खायचं. तर बघू आता शिजू द्या थोडंसं. आताच पाणी टाकलं मी, बाहेर गेलो जरा, कमी करू गॅस थोडंसं, शिजू द्या पाण्यात. ही झाली आहे भाजी रेडी आता. आणि आपण टाकतोय आता कोथिंबीर वगैरे मस्त मिक्स. एक नंबर झालं मित्र. बघा हे बघा कसं दिसतंय, एक नंबर का नाही. तर मित्रांनो आता आपलं झालेलं सगळं ओके. आणि बघू शकता कसं झालंय कसं नाही. कालवण एक नंबर झकास. आणि आता आपण जेवण करून सांगू कसं झालंय कसं नाही. एकदम पीस तर एकदम कडकमध्ये झालेले आहेत. आणि आता आपण चपाती आणि भाजी घेऊ. कांदा आपण चिरलाय, मस्त झालंय. तर आता आपण टेस्ट करून सांगू कसं झालंय कसं नाही. मस्त एक नंबर झालंय बघा. तर बघा मस्तपैकी झालंय कालवण, मस्त एकदम चिकन झालंय असं ओके बनवायला लागलंय. आणि आपला कांदा पण घेतला आपण शेजारी, आणि मस्तपैकी चिकन. आणि आता आपण चपाती घ्यायची, अशा चपात्या घ्यायच्या आपल्या गावाकडची मस्त चपाती घ्यायची, अशी टाकायची. आणि मस्तपैकी आपण भाकरी तर भेटलेली नाही आहे, ठीक आहे, पण आपण तेवढं करून आपण मस्तपैकी खाऊन. हे बघा मस्त कसं दिसतंय आहे का नाही. चापे नसते चापे. तर चला आता आपण घेऊ खावं. मग मित्रांनो तुम्हाला सांगतो मस्त झणझण. बघा एक नंबर, एक नंबर. कांदा जबरदस्त. आपण खाऊन घेऊ, खतम करू, त्यानंतर भेटू. दोघांना लागले ते फोनवरती.